सियावर रामचंद्र की जय. युद्धाला अजून सुरुवात व्हायची आहे. रामचंद्र समुद्र किनाऱ्यावरून लंकेच्या किनाऱ्यावर पोहोचायचे आहेत. खरं तर रामचंद्रांच्या समोरच खूप मोठ्या समस्या आहेत की हा समुद्र ओलांडून जायचं कसं. पूल बांधावा असा सल्ला बिभीषणानं दिलाय, पण तो पूल बांधायचा कसा, अनेक समस्या आहेत. रामचंद्रांच्या समोर या समस्या आहेत आणि त्या समस्यांचं अजून निराकरण ते करू शकलेले नाही आहेत. पण त्याच्या आधीच रावणाला धक्के बसू लागलेत. रावणाला सगळे सांगतायत सगळे सांगतायत की अरे नको रे, नाच सोडून दे, नाच सोडून दे. बिभीषणानं सांगितलंय, कुंभकर्णानं सांगितलंय, हनुमानाने सांगितलंय, रामचंद्रांनी असे निरोप पाठवलेत. देऊन टाक. बायको पण तेच सांगतेय, देऊन टाक. म्हणजे हा पहिला रावण आहे जो बायकोचं ऐकत नाही. नाहीतर बायकोचं ऐकून सत्ता मिळवणारे आणि ते न सोडणारे अजून महाराष्ट्रात आहेत. म्हणजे मी मिळवणारच हा अट्टहास जो असतो, इथे बायको सुद्धा सांगतेय की देऊन टाक, पण नाही ऐकायचंय, नाही ऐकायचंय. कारण माता सीता त्याचा इगो बनल्यात. बरं, माता सीतेला स्वीकारणं, माता सीतेंशी विवाह करणं हेही रावणाला शक्य नाही आहे. कारण ज्या स्वरूपामधली शाप त्याला मिळालेली आहे तेही शक्य नाही आहे. सगळे सांगत असताना शरणागत जायचं नाहीये, माघार घ्यायची नाहीये. इगो, इगो खूप मोठा असतो ना. अहंकार, अहंकाराचा वारा न लागो राजसा, उगीच म्हटलेलं नाहीये. हा अहंकाराचा वारा रावणाला लागलाय आणि या रावणाला त्याचा अहंकार जपणाऱ्या माणसांना आजूबाजूला ठेवण्याची सवय लागली आहे. प्रभू आप महान हो, आप बडे ही महान हो. आपल्यासारखा जगात कोणीच नाही. अरे वीर तर काय आहात आपण, या कौतुकाच्या गोष्टी ऐकून घ्यायची सवय लागली आहे. आणि अशा कौतुकाच्या गोष्टी ऐकून घ्यायची सवय लागली ना की विरोध नको वाटतो. मग तो विरोध सहन होत नाही. रावणाची लक्षणं समजून घ्या. म्हणजे आपल्या आयुष्यात ना असं रामायण सतत घडत असतं. जसं महाभारत तुमच्या आमच्या आयुष्यात आहे ना, तसं रामायण सुद्धा तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सतत घडत असतं. एकदा का अहंकार डोक्यात घुसला ना की कोणाचं ऐकायची तयारीच राहत नाही. मी करू शकतो, मला नाही म्हणाला तो, मला माझं ऐकत नाही तो, मला शहाणपण शिकवतोयस. अरे मी कोण आहे, मी कोण आहे. अरे हा मी कोण हा प्रश्न आहे ना, तो सगळ्यात आपल्या आयुष्याची घाण करत असतो. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी घाण तो करतो. मी कोण आहे. मुळात त्या मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला मिळालेलं नसतं. आपण जगाला विचारत फिरत असतो, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. माहिती आहे का, माहिती आहे का मी कोण आहे ते. भ्रमिष्ट झालेल्या माणसाने आपलाच परिचय जगात विचारत फिरावा, तसा अहंकारी पुरुष भ्रमिष्टच होतो अहंकाराने. आणि तुला माहित नाही का मी कोण आहे असं विचारत फिरतो. ती अवस्था रावणाची झाली आहे. सत्य सांगणारी, सत्य दाखवणारी माणसं जवळ नको वाटतात. खुशमस्कऱ्यांची फौज बाळगावी वाटते. आणि अशा खुशमस्कऱ्यांची फौज बाळगणारे शूर्पणखेच्या प्रेमात पडून आपलं कौतुक करून घेतात आणि तिचा अपमान म्हणजे आपला अपमान समजतात. आणि या अपमानापोटी नको ते कृत्य करून आपला विनाश घडवून आणतात. पुन्हा तेच सांगतोय, आजही अशा शूर्पणखा आहेत, आजही अशी रावण आहेत. आपली चांगली माणसं सोडून गेली, सोडून गेली. आणि चांगली माणसं सोडून गेल्यावर सत्तेसाठी गेलेले मिंधे समजून आपल्याच माणसांना नाकारणारे आणि हडतूड करणारे रावण आजही जिवंत आहेत. बिभीषण निघून गेलाय. बिभीषण गेल्याचा प्रचंड राग आहे. रामाला मिंधा झाला असं वाटू लागलंय आणि बिभीषणाच्या फुटण्याचा बदला घेतला पाहिजे असं रावणाच्या डोक्यामध्ये येत आहे. खुशमस्कऱ्यांची फौज तर बाजूला बाळगलेलीच आहे. तो त्यांना म्हणतोय की काय करायचं सांगा. मग रावणाच्या दरबारातला एक वीर
शार्दूल नावाचा तो रावणाला सल्ला देतोय. म्हणतोय, महाराज लंकाधिपती, आपण एक काम करूया. या युद्धाचा सगळ्यात शेवटच होऊ शकतो सुग्रीव पटवला तर. आपला दूत पाठवू, गुप्तहेर पाठवू आणि सुग्रीवाला निरोप देऊ. तसा सुग्रीव आहे तोळा मासा जीवाचाच आहे, जरा घाबरवला की घाबरतो. रावणाने यासाठी शुकाची नियुक्ती केलेली आहे आणि शुक समुद्रातून आकाशमार्गाने, समुद्राच्या वरून आकाशमार्गाने सुग्रीवाच्याकडे निघालाय. आता एवढं मोठं अवाढव्य सैन्य हा शुक सुग्रीवाच्या पर्यंत पोचलाय आणि तो सुग्रीवाला सांगू लागलाय, महाराज सुग्रीव, कसं असतं बघा, एखाद्या अहंकाराचा निरोप द्यायचा असेल तर लोक त्यालाही अहंकारी समजतात आणि कौतुक केलं की पगळतं असं वाटतं. काय तुम्ही चांगले आहात, तुम्ही ग्रेट आहात, प्रभू आप महान हो, प्रभू आप पुरुष नाही बल्कि महापुरुष हो, असं म्हणायची सवय असते. आणि असा कुणाच्या कौतुकाचा सोहळा झाला की त्याला बरं वाटू लागतं, छान वाटू लागतं. तसं सुग्रीवाचं कौतुक या शुकानं करायला सुरुवात केली आहे. तो म्हणतोय, महाराज सुग्रीव, आपण किती पराक्रमी आहात, आपण किती महान आहात. आपल्या पराक्रमाची डंका त्रिलोकात गाजते आहे. आपल्या भावाला खरं तर रामाने मारलंय. राम आपल्यासोबत छळवाद करतो आहे. तुमची आणि रावणाची मैत्री होऊ शकते. रावणासोबत तुमचं शत्रुत्व काय कामाचं. रावणाची इच्छाही नाही आहे की तुमच्यासोबत शत्रुत्व करावं. ते तुम्हाला आपला मित्र समजतात. तुम्ही मित्र म्हणून मित्राच्या मदतीला यायला हवं, मित्राच्या शत्रूच्या मदतीला नाही. तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही रावणाला मदत केली पाहिजे. एवढीच मदत करा की रामाला सोडून निघून जा किंवा रावणाकडे या. तुमचं भलं होईल, तुमच्या राज्याला अजून शक्ती प्रदान होईल. काय 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 बोलू लागलाय हा शुक. सुग्रीव आपलं मंद स्मित करत ऐकतोय आणि या गोष्टी विभीषण पण ऐकतोय. म्हणजे त्याला माहित आहे की आपला भाऊ काय करू शकतो, कोणाकोणावर टाकू शकतो डाव. आत्ता पण असंच घडलं होतं ना, गेलेले 2 वापस बोलवून घेतले होते. विदर्भ देशचा राजा आणि आमच्या मराठवाडा देशचा एक राजा परत बोलवून घेतले होते ना. हां, तसं तो प्रयत्न करू लागलाय की काहीही करून सुग्रीव आपल्या ऐकण्यात आला पाहिजे. सुग्रीव मंद स्मित करत म्हणतो, अरे शुका, तुझा रावण त्याचा भाऊ त्याच्याजवळ राहिला नाही, तो मित्रांना काय जवळ करील. आणि माझी मदत कोण आणि कशी केली आहे हे मला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. रावणाच्या शब्दावर विश्वास ठेवायला मी काही मूर्ख नाही आहे. मला रावणाची मैत्री नको आहे. माझी मैत्री प्रभू रामचंद्रांच्या सोबत आहे आणि त्याच मैत्रीला मी जागणार आहे. हा संवाद चालू असताना अंगदही तिथे येतो आणि अंगद तात्काळ म्हणतो, याला जेरबंद करा आणि देहांत शिक्षा द्या. मारा याला, याचा वध करणं आवश्यक आहे. सुग्रीवही त्याच मताचा आहे आणि राजा सुग्रीव तलवारीने त्याचं मुंडकं उडवायला पुढे येतो. रामचंद्र थांबवतात. ते म्हणतात, नाही तो दूत आहे, दूताला सोडलं पाहिजे. अंगद म्हणतो, कसला दूत, हा तुमच्यापासून सुग्रीव काकांना नेऊन रावणाशी जोडायला आला होता. हा सगळी माहिती सांगू शकतो, सगळं काम करू शकतो. रामचंद्र म्हणाले, शुका, तू इथे घेतलेली सगळी माहिती रावणाला जाऊन सांग, काही अडचण नाही, बिनधास्त जाऊन सांग. सुग्रीवानी नकार दिल्याचंही कळव. शुक निघालाय, परत फिरतोय, त्याला जीवदान दिलंय, रामचंद्रांचे आभार मानतोय. रावणाकडे जाऊन रावणाला सांगतोय, रामचंद्र तर भारी आहेत, त्यांनी मला जीवदान दिलं. उलट जी माहिती मिळाली ती सगळी जाऊन रावणाला सांग म्हणाले. दुखणं खरं इथं असतं, नुसतं सोडलंय एवढं नाही आहे, जीवदान दिलंय, जा काय माहिती सांगायची ते सांग म्हटलंय. आणि सुग्रीवानी नकार दिलाय. नुसता नकार नाही, आमचं सामर्थ्य रावणाला कळाल्याने आम्हाला फरक पडत नाही ही भावना आहे. आणि याच भावनेतून रावण अधिक संतापतोय, चिडतोय आणि इकडे सुग्रीवाचं रामचंद्राशी नातं अधिक घट्ट होतंय.
पुढे काय घडतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.